उरण तालुक्याला सध्या गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय. महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. चोऱ्या माऱ्या दरोडे यांनी नागरिक हवालदिल झालेत. जनतेला सुखी समाधानी आणि चिंतामुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र गुन्हेगारी कमी करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा ही गावासाठी नक्कीच वरदान आहे. त्यामुळे परिसरावर 24 तास देखरेख ठेवणं सहज शक्य होतं. तर सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी होत असल्यानं नागरिकांनाही दिलासा मिळतो. उरण तालुक्यातील चिर्ले आणि गावठाण गावात नोकरी धंद्यासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतीये. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नितांत गरज होती. ही बाब लक्षात घेऊन राजकारण करूनही समाजकार्याला आपली ओळख बनवणाऱ्या उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर काका पाटील यांनी 65 सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या ग्रामपंचायत हद्दीत लावण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प त्यांनी कृतीत उतरवलाय. उद्योजक सुनील शेठ मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच सुधाकर पाटील यांनी स्वखर्चातून गावठाण गावात तब्बल 16 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. या कॅमेऱ्यांचे ऑनलाईन पद्धतीनं उद्योजक सुनील शेठ मडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कामात प्रसिद्ध उद्योजक समीर शेठ पाटील यांचंही महत्वाचं सहकार्य लाभलं. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सुधाकर पाटील, उद्योजक समीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य आकाश टकले, उद्योजक दीपक मडवी, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते हिराजी मडवी, प्रभाकर पाटील, धोंडू पाटील, बाबूराव ठाकूर, अशोक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनी सुनील शेठ मडवी यांना गुलाब पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सरपंच सुधाकर पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने त्यांच्या या कार्याचं सर्व स्तरांतून कौतुक होतंय. वादळवारा लाईव्ह साठी विठ्ठल ममताबादे, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.